मग आमची जूनमध्ये पेरणी होईल का? जूनमध्ये पाऊस होईल का? वर्ष एल निनोचं आहे, सरासरी 92% आहे. पहिली गोष्ट. पुन्हा मी कंपॅरिझन करणार 2023. त्यावेळेस 94%, 96% सांगितला होता पाऊस. झाला 94%. यावेळेस 92% पाऊस सांगितलेला आहे. आणि मी आता इतक्यातच बोललो तुम्हाला का भारतीय हवामान खात्याचा अंदाज चुकत नाही. असं धरून चाला का 4 महिन्यामध्ये 92%च पाऊस पडणार आहे, म्हणजे सरासरीपेक्षा पाऊस कमी पडणार आहे. हा पहिला पार्ट संपला. दुसरी गोष्ट, एल निनो हा जुलैच्या शेवटी किंवा मध्य जुलै किंवा 25 जुलैपर्यंत एल निनोची शक्यता नाही. नंतर एल निनो डेव्हलप होण्याची शक्यता आहे. म्हणजे जून जुलैला पाऊस होण्याला बाधा नाही आहे. बरं, आता महाराष्ट्रापुरतंच बोलतो आहे आपण, मी देशाचा विषय करत नाही. पण महाराष्ट्रामध्ये जून महिन्यामध्ये सरासरी किती हो पावसाची? 15 ते 25 सेंटीमीटर जून महिन्याची आहे. म्हणजे कोकणात 50 सेंटीमीटर झाला तर तो 10 ते 12 सेंटीमीटर होतो मराठवाड्यामध्ये. किंवा खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली इथलाही झाला तर 20 सेंटीमीटर संपूर्ण तो जून महिन्यात होतो. जर मान्सून चांगला असेल, सरासरीपेक्षा अधिक असेल. तुमचा मान्सून कमी आहे. अच्छा. आणि मान्सून एल निनो जरी ॲक्टिव्ह नसला जूनमध्ये, पण एल निनोचं पावसाचं प्रमाण कमी आहे. त्यातही तुम्हाला 15 ते 20 सेंटीमीटर पाऊस, म्हणजे त्याच्यातही पुन्हा कमी येणार पाऊस. मग याच्यानंतर मला असं म्हणायचं आहे की जूनमध्ये पाऊसच नाही, पेरण्या होणार नाही, असं नाही. जर वितरण चांगलं झालं आणि तसाही मान्सून म्हटल्याप्रमाणे जर 25 जूनला मुंबईत आला तर तिथून पुढे तुमचा मान्सून महाराष्ट्रात येणार असेल तर जून महिन्याचं सरासरी जून महिन्याचा एल निनोचा विचार करण्यातच काही अर्थ नाही, असं मला इथं म्हणायचं आहे.